नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, देशभरात एका कीटकाची चर्चा चालू आहे. कॉकरोच म्हणजेच झुरळ. फक्त कॉकरोचची चर्चा चालू नाही, कारण कॉकरोच तसा इग्नोर्ड कीटक आहे. म्हणजे त्याच्याकडे फारसं लक्ष कोणी देत नाही. उलट त्याला दिसलं की त्याला मारायचा प्रयत्न करतात, स्प्रे मारून, चपलीने, कशानेही कॉकरोच आपण साफ करत असतो. पण आज देशभरात कॉकरोच या नावाने धुमाकूळ घातलेला आहे अक्षरशः. फक्त कॉकरोच एवढंच नाहीये, तर धुमाकूळ घातलाय कॉकरोच जनता पार्टी या पूर्ण संकल्पनेने. काय आहे संकल्पना, कशामुळे उदयास आली, 5च दिवसात असा काय कमाल केला, कोण आहे ह्याच्या मागं, त्याची पार्श्वभूमी काय, आणि या कॉकरोच जनता पार्टीचा उद्देश नेमका काय आहे, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, यांनी एक विधान केलं होतं की देशात काही बेरोजगार असे आहेत जे झुरळासारखे आहेत. दे आर लाईक कॉकरोचेस अँड पॅरासाइट्स, म्हणजे झुरळासारखे आणि परजीवींसारखे आहेत. यांना काही कामधंदा नसतो, यांना काही उद्योग नसतो. मग हे मीडियावर, सोशल मीडियावरती नुसते टीका करण्याचे कामं करतात वगैरे वगैरे. असं म्हणजे युवकांची तुलना झुरळांसोबत केल्या गेली होती. हे त्यांचं विधान बाहेर आल्यानंतर मग त्याच्यावरती भरपूर चर्चा झाली, भरपूर गदारोळ झाला, अनेकांनी याच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आणि हे सर्व झालं. आता हीच चर्चा जी आहे ती अमेरिकेतल्या बोस्टनमध्ये राहणाऱ्या एका भारतीय आणि मराठी युवकापर्यंत पोहोचलं. जसं या विधानाने बरेच लोक व्यथित झाले होते, तसा हा युवक सुद्धा व्यथित झाला की न्याय व्यवस्थेतला सर्वोच्च व्यक्ती, सर्वोच्च पद, माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे असं विधान का बरं करतायत. कारण न्याय व्यवस्था ही तर लोकशाहीचा एक आधारस्तंभ समजला जातो. न्याय व्यवस्था ही जास्तीत जास्त सक्षम असायला हवी आणि न्यायाधीश हे तर सर्वांसाठी समानच ते असले पाहिजे. कोणा एकाच्या बाबतीत हे असं विधान कसं करू शकतात. असं म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश होते सूर्यकांत, या सूर्यकांत यांचं हे विधान जे लोक सरकार विरोधी बोलतात वगैरे त्यांच्या बाबतीत होतं, असा काहीसा अर्थ त्यातून निघत होता. मग या मराठी युवकाला हे व्यथित झाला, त्याला हे आवडलं नाही आणि त्याने याला उत्तर द्यायचं ठरवलं. मित्रांनो, ह्या युवकाचं नाव अभिजित दिपके. अभिजित दिपके याने पुण्यातून पत्रकारितेचं, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलेलं, डिग्री घेतलेली. या अभिजितला हे आवडलं नाही आणि त्याने याला उत्तर द्यायचं ठरवलं. अभिजित सध्या अमेरिकेतल्या बोस्टनमध्ये असतो. आता ही चळवळच म्हणावी लागेल. ही कॉकरोच जनता पार्टी ही इतकी मोठी झाली की 5 दिवसात जवळपास 15 मिलियन, म्हणजे 1,50,00,000 जवळपास फॉलोअर्स 5 दिवसात या कॉकरोच जनता पार्टीला इंस्टाग्रामवरती मिळाले. मग अभिजित आता बोस्टनला कसं काय पोहोचला, तर अभिजित आता इतके फॉलोअर्स मिळाले म्हणजे याच्या मागे कुठली तरी पॉवर असणार, याच्या मागे कुठली तरी शक्ती असणार, कोणीतरी मोठे मोठे लोक यात इन्व्हॉल्व्ह असणार, असं काही नाही. अभिजित दिपके हा एकटा याच्या मागे आहे. पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता मोठी पॉवर आहे का, तर एक गोष्ट आहे जी अभिजित स्वतःही मान्य करतो की अभिजित हा शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळासाठी आम आदमी पार्टीसोबत दिल्लीत त्यांच्या सोशल मीडियासाठी काम करत होता. ते 3 वर्ष साधारणपणे तो कालखंड होता. 3 वर्ष त्याने आम आदमी पार्टीसोबत काम केलं. आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील विजयामध्ये अभिजितचा मोठा हात होता आणि हे सगळं केल्यानंतर त्याने आता करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी म्हणून बोस्टनला जाऊन पब्लिक रिलेशन्स, जनसंपर्कमध्ये मास्टर डिग्री करण्याचं ठरवलं आणि तो बोस्टनला गेला. सध्या सुद्धा तो बोस्टनमध्येच आहे. शिक्षण पूर्ण करता करताच त्याच्यासमोर हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचं स्टेटमेंट आलं. त्याने ते वाचलं, त्याच्यावरती विचार केला आणि याला उत्तर द्यायचं किंवा याच्यावरती व्यक्त व्हायचं ठरवलं. कारण तो भारतीय आहे, भारतात आपण व्यक्त होण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे, त्यानुसार त्याने व्यक्त व्हायचं ठरवलं. तो व्यक्त झाला आणि तो म्हणाला की ठीक आहे, तुमच्या मते आजची तरुण पिढी जर कॉकरोच आहे तर आम्ही सन्मानाने कॉकरोच हे नाव स्वीकारतो, असं म्हणून त्याने एक वेबसाईट तयार केली. आधी ट्विटरवरनं एक आवाहन त्याने केलं जनतेला की सर्व कॉकरोचेस यांनी
एकजूट व्हायला पाहिजे, एकत्र या असं त्यांनी आवाहन केलं. आणि मग जेव्हा त्यांनी हे इंस्टाग्राम पेज बनवलं त्याला फॉलोअर्स मिळायला सुरुवात झाली. सोबतच त्यांनी एक वेबसाईट तयार केली की कॉक्रोच जनता पार्टीमध्ये जर तुम्हाला सभासदपद घ्यायचं असेल तर तिथे एक फॉर्म आहे, तो तुम्ही भरू शकता. यात गमतीशीर गोष्ट अशी आहे की कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य होण्यासाठी त्यांनी काही 2-4-5 पॅरामीटर्स लावले. काय आहे ते अटी? त्याचं म्हणणं की तुम्ही एक तर आळशी असायला पाहिजे, निष्क्रिय असायला पाहिजे, तुम्ही बेरोजगार असायला पाहिजे, तुम्ही सोशल मीडियावरती वेळ वाया घालवणारी व्यक्ती तुम्ही असायला पाहिजे. अशा काही गमतीशीर अटी त्याने त्यावरती मांडल्या आणि त्याच्यानंतर सांगितलं की हा सभासद पदाचा फॉर्म भरून तुम्ही सभासद होऊ शकता. या सभासद पदाचा फॉर्म सुद्धा लाखो लोकांनी भरला. लोकांनी म्हणण्यापेक्षा युवकांनी, 19, 20, 21, 22 वर्षांचे जे युवक आहेत, ज्यांना चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी कॉक्रोच असं संबोधलं होतं, यांनी हा फॉर्म भरायला सुरुवात केली. इंस्टाग्रामवर कॉक्रोच जनता पार्टी या हँडलला फॉलो करायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर काही हजार, 20,000, 25,000 असे झाले. बघता बघता या आकड्याने लाखोचा फिगर गाठला. लाखोंमध्ये याचे सदस्य झाले. आज घडीला 15 मिलियन्स, आत्ता जेव्हा आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा 15 मिलियन म्हणजे 1,50,00,000 फॉलोअर्स या इंस्टाग्राम हँडलचे 5 दिवसात झालेले आहेत. इतकं सगळं गदारोळ सुरू असताना, इतकी मोठी हाईप मिळालेली असताना मग अभिजित समोर आला. अभिजितशी सगळ्या प्रसारमाध्यमांनी संपर्क केला. हिंदी, इंग्लिश, मराठी सर्व भाषेतील चॅनल्सनी त्याच्याशी संपर्क केला आणि त्याला बोलण्याची विनंती केली. तो सुद्धा आला, तो सुद्धा व्यक्त झाला आणि त्यांनी त्याची व्यथा मांडली. तो म्हणाला की भारत हे जर लोकशाही राज्य आहे तर तिथे अशा प्रकारची वल्गना तरुणांची कशी काय होऊ शकते. आणि मग त्याने सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडायला त्याने सुरुवात केली. बरं, अभिजितची भूमिका ही एकट्या भाजप सरकारच्या विरोधात नाही, त्याची भूमिका ही सर्वच राजकीय पक्ष आणि राजकारण्यांच्या विरोधात आहे. त्यानंतर त्याला पत्रकारांनी विचारलं की हे तुमचं फक्त सोशल मीडिया ट्रेंड आहे का, याला तुम्ही काही वेगळं रूप देणार आहात का, फक्त हा सोशल मीडियावरचा एक ट्रेंड आहे? सोशल मीडियावरचा ट्रेंड आहे असं विचारल्यावर अभिजित म्हणाला की असं नाहीये. आम्ही आवाहन केलं होतं की युवकांनी, जेनझी ज्याला म्हणतात, या युवकांनी एकत्र यावं, संघटित व्हावं, हा आमचा पहिला उद्देश होता. त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे तर याचं नक्कीच रूपांतर एखाद्या फिजिकल संघटनेत होईल. पण आम्ही त्याची घाई करणार नाही, कारण सर्व राजकीय पक्षांनी ज्या चुका केल्या आहेत लोकांना गृहीत धरण्याच्या, ती चूक मी करणार नाही असं अभिजितने म्हणून दाखवलंय. तो म्हणाला की आता हे सर्वांशी जितकं शक्य आहे मला बोलणं, या सर्वांशी मी बोलेन. आपण एकत्र आलो आहोत, आपल्या भावना एकच आहेत, आपले विचार एकसारखे आहेत, तर मग आता या विचारांना पुढं कसं घेऊन जायचं. अभिजितने हे सुद्धा नाकारलं नाही. त्याला विचारलं जेव्हा की याचं एक रूपांतर एखाद्या राजकीय पक्षात होणार का, अभिजितने नाकारलं नाहीये. अभिजित म्हणाला होऊ शकतं. या संघटनेचं पुढचं पाऊल काय असेल हे मी सर्व सदस्य, जे लोक माझ्याशी जोडले जात आहेत, त्या सर्वांशी बोलून मी या संघटनाचं पुढचं पाऊल, पुढची दिशा काय असेल हे मी ठरवेल. सध्या अभिजित बोस्टनमध्ये आहे, तिथे तो शिक्षण पूर्ण करतोय. लवकरच तो भारतात परत येईल. एक मराठी मुलगा ज्याने 5 दिवसात एवढं मोठं वादळ उभं केलं, तेव्हा लोकांच्या काहीतरी भावना नक्कीच आहेत यामागे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता थोड्या वेळापूर्वी या कॉक्रोच जनता पार्टी CJPचं ट्विटर X हँडल हे शासनाने भारतात बंद करून टाकलेलं आहे. का, यावरती सुद्धा अभिजित व्यक्त झालेला आहे की का तुम्ही घाबरताय. म्हणजे 19, 20, 21 वर्षाच्या युवकांना शासनाला एवढं घाबरण्याचं काय कारण आहे. आणि ज्या देशात लोकशाही आहे, ज्या देशात व्यक्त होण्याचं मूलभूत स्वातंत्र्य आहे, त्या ठिकाणी तुम्ही X हँडल बॅन करता. मग ही कुठलं स्वातंत्र्य, ही कुठली लोकशाही. या सर्व गोष्टी अभिजित स्वतः यावरती व्यक्त होत आहे. त्यांनी ही पण भीती व्यक्त केली की काही दिवसातच किंवा काही वेळातच माझं इंस्टाग्राम हँडल सुद्धा बंद केलं जाईल. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये दिसतंय की त्याचं इंस्टाग्राम हँडल, थोड्या वेळापूर्वी अभिजितने एक पोस्ट केलेली आहे, त्यात त्यांनी सांगितलंय की माझं इंस्टाग्राम हँडल हे सातत्याने हॅक करण्याचा प्रयत्न होत आहे.
हॅक करून ते हँडल बंद पाडायचं असा प्रयत्न सुरू होत आहे. यावरच तो व्यथित आहे की जिथे स्वातंत्र्य आहे व्यक्त होण्याचं, त्या देशात व्यक्त होण्यापासून का थांबवलं जात आहे. त्याचं म्हणणं आहे की सरकारची याबद्दल काही भूमिका असेल तर ती त्यांनी व्यक्त करावी, त्यांनी बोलावं, जसं मी बोलतोय तसं सरकारी पक्षाने बोलावं, काही हरकत नाही माझी. पण ही चळवळ हिने जे रूप धारण केलेलं आहे, जो ट्रेंड आलेला आहे, तरुण वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळ्या शहरांमधले तरुण ह्याच्यावरती रील्स बनवतायत, सोशल मीडियावर पोस्ट टाकतायत. अगदी वादळ सोशल मीडियावरती या कॉक्रोच जनता पार्टीने आणलेला आहे. एका तरुणाने एक छोटीशी भावना व्यक्त करण्यासाठी सुरू केलेली गोष्ट त्याचं एवढं मोठं रूप धारण होईल आणि सातत्याने मित्रांनो तासाला हजारो आणि लाखोंमध्ये फॉलोअर्स याचे वाढत आहेत. जोपर्यंत आम्ही हे शूट करतोय तेव्हा नक्कीच हे 15 मिलियनच्या पुढे गेलेले असणार आहेत. एका रिफ्रेशला हजारो 50-50 हजार फॉलोअर्स त्याचे वाढत आहेत. म्हणजेच तरुण लोक व्यक्त होत आहेत, तरुण लोक या चळवळीत जोडले जात आहेत. काही ठिकाणी या कॉक्रोच जनता पार्टीची तुलना नेपाळमध्ये झालेल्या जेनझी आंदोलनासोबत झाली, बांगलादेशमध्ये झालेल्या आंदोलनासोबत झाली, पण अभिजितने स्वतः या गोष्टीचा इन्कार केलेला आहे. तो म्हणतो की अशा गोष्टींची तुलना करून हिंसा या गोष्टींची तुलना माझ्या आंदोलनाची अजिबात करू नका. आम्ही शांततेत संयमाच्या मार्गाने पुढे जाणारे लोक आहोत. आम्ही गांधीजी, नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक आहोत. त्यामुळे या हिंसक गोष्टींसोबत आमची तुलना करू नका. बघूया मित्रांनो, ही चळवळ, ही कॉक्रोच जनता पार्टी पुढे कुठे जाणार, ह्याला एक राजकीय स्वरूप येणार का, कॉक्रोच जनता पार्टी निवडणुका लढणार का, परत हे आंदोलन भारतात कसं पुढे जाईल, याला सरकार काय रिस्पॉन्स देईल आणि या सर्व गोष्टींचं पुढे काय होणार हे आपण नक्कीच भविष्यात बघूया. पण युवकांना ग्रांटेड पकडू नका. युवा शक्ती ही देशातली खूप मोठी शक्ती आहे. त्यांना ग्राह्य धरणं, त्यांना गृहीत धरणं हे चुकीचं ठरू शकतं. मित्रांनो, आपल्याला या आपल्याला या कॉक्रोच जनता पार्टीबद्दल काय वाटतं, आपण पाहिलंच असेल सोशल मीडियावरती, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.